इथे आपल्याला कमळ दिसते. कमळ हे आपल्याला माहिती आहे माता महालक्ष्मीचं बसण्याचं स्थान आहे. तर नक्कीच इथे आपल्याला दिसून येत आहे की माता महालक्ष्मीची तुमच्यावरती भरपूर कृपा आहे, आशीर्वाद आहे आणि ह्या मे महिन्यामध्ये सुद्धा तो आशीर्वाद तसंच तुमच्या आजूबाजूला असणार आहे, त्यांची ब्लेसिंग्स असणार आहे त्यांच्या तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते ऑर्डिनरी पर्सन नाही आहेत, कारण की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये तेवढे धक्के खाल्लेले आहेत, तेवढा संघर्ष पाहिलेला आहे, लोकांची खरी रूपं पाहिलेली आहेत आणि त्यातून त्यांचं जे व्यक्तिमत्व उभरलेलं आहे ते एखाद्या संघर्षमय यात्रेतून जसं एखादा सुखद अनुभव त्या व्यक्तीला मिळावा. सगळे काही दिवस काही संकट झेलण्यासाठीच नाहीये, तर येथे दिसून येत आहे की तुम्हाला आता तुम्ही केलेल्या योग्य त्या कर्माचे फळं आता मिळताना दिसून येत आहे. एक पीसफुल लाईफ. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया आजच्या दिवशी आपल्याला आज पौर्णिमाही आहे, त्याचबरोबर आज शुक्रवारही आहे, त्याचबरोबर आज महाराष्ट्र दिनही आहे, कामगार दिन आहे, बुद्ध पौर्णिमा आहे. इट्स अ व्हेरी म्हणजे खूप छान असा योग आहे. तर आजच्या दिवशी पाहूया आपण आपल्याला काय आज मेसेजेस मिळत आहेत. आज शुक्रवार आहे, माता महालक्ष्मीचा वार आहे, त्यामुळे आपण त्यांची एनर्जी नक्कीच घेणार आहोत. त्याचबरोबर हा महिना आजपासून सुरू होतोय, तर आपण पाहूया आपल्याला किती दिवसापर्यंतची एनर्जी मिळते आजच्या दिवशी आणि आपल्याला मेसेजेस काय मिळतात डिवाइन कडून तेही आपण आज चेक करणार आहोत. तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी आज काय कार्ड्स निघतात. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या आजूबाजूला जी काही नेगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यासाठी येथे आपण कॅन्डल जाळत आहोत. ऍक्च्युली पौर्णिमा आणि नेगेटिव्हिटी काहींच्या बाबतीमध्ये खूप जास्त ऊर्जा ज्या आहेत नेगेटिव्हिटीकडे गेलेल्या असतात. तर जशी जशी ही कॅन्डल जळेल, कारण की ही ब्लॅक कॅन्डल आहे, ही स्पेल कॅन्डल आहे, ह्याच्यावरती आपण स्पेल करतो. तर ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, आर्कएंजल माइकल, all positive energies, my ascending masters, my spirit animals, spirit guides, जी काही नेगेटिव्हिटी कलेक्टिव्ह व्ह्यूअर सबस्क्रायबर यांच्या आजूबाजूला आहे ती दूर निघून जावी यासाठी मी तुम्हाला प्रार्थना करत आहे. जी काही औरामध्ये जी काही नेगेटिव्हिटी आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. Remove all negative energies, backfire, send it back to sender. तुमच्या जीवनामध्ये खूप सारं सुख, समृद्धी, आरोग्य तुम्हाला प्रदान व्हावं यासाठीही मी डिवाइनला प्रार्थना करते. आता तुम्ही ज्या कोणत्या अडचणीमध्ये आहात त्यापासून तुमची मुक्ती व्हावी यासाठीही मी डिवाइनला प्रार्थना करते. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी. सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करत आहोत टुडे साठी, आजसाठी, कारण की आज पौर्णिमा आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. शिवजी प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. ओके, कलेक्टिव्ह व्ह्यूअर सबस्क्रायबर यांची एनर्जी काय आहे डिवाइन प्लीज गाइड मी. ऑल माय कार्ड्स प्लीज गाइड मी. ओके, तर येथे एनर्जी आपल्याला दिसून येत आहे की रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये आहे, तुमच्या नात्यांच्या संदर्भामध्ये आहे. मे बी काहीतरी नेगेटिव्हिटी तुमच्या अराउंड आहे. मे बी कोणी नेगेटिव्ह पर्सन, जेलस पर्सन तुमच्या अराउंड येथे दिसून येत आहे आणि त्यांच्या एनर्जीमुळे तुम्ही खूप जास्त इरिटेट झालेले आहात ऍक्च्युली.
तर हे तुमचे हजबंड वाईफ किंवा तुमचे कोणी लव्ह रिलेशनशिप मधील असतील तर त्यांची ही ऊर्जा येथे जाणवत आहे की असू शकतं की हा पर्सन खूप जास्त इरिटेटिंग आहे, खूप जास्त ऍक्च्युली त्याच्याकडे तेवढी क्षमता नाही तरी सुद्धा तो तुम्हाला इरिटेट करतोय विनाकारण, जे की तुम्ही त्याला मूर्ख समजून सोडून देत आहात, परंतु ती व्यक्ती पुन्हा पुन्हा तुमच्या पुढे पुढे येऊन सारखे सारखे काही ना काहीतरी कारवाई अशा करत आहे की तुम्हाला त्याच्यावरती खूप जास्त रागही येत आहे. ऍक्च्युली तुम्ही रागही कंट्रोल करता, बट तो माणूस काही समजून घ्यायला तयार नाही किंवा तो माणूस कदाचित मूर्ख असावा, अशी ही ऊर्जा येथे दिसून येत आहे. मे बी असू शकतो काहींच्या बाबतीमध्ये येथे हार्ट पेनची सिच्युएशन आहे, कोणीतरी धोका दिलेला आहे, कोणीतरी सोडून गेलेला आहे, मे बी थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, त्यामुळे सुद्धा ही ऊर्जा इथे आपल्याला दिसून येत आहे. आजच्या दिवशी असू शकतं किंवा तुमच्या आजूबाजूला काही वादविवादाची सुद्धा स्थिती उद्भवलेली आहे किंवा उद्भवणार आहे असंही येथे दिसून येत आहे. काहीतरी बोलणं जे आहे कोणाचं तरी तुम्हाला खटकलेलं आहे, मे बी बोलण्यातून काही वादविवाद झालेले आहेत असंही येथे दिसून येत आहे आणि इतरही लोकांनी त्यामध्ये उडी मारलेली आहे असंही दिसून येत आहे. मे बी हा फॅमिली ड्रामा आहे, त्यामध्ये 1 फिमेल एनर्जी आपल्याला इथे इंडिकेट होत आहे. कोणीतरी फिमेल 1 नाही 2 3 फिमेल एनर्जीज आपल्याला इथे इंडिकेट होत आहे, ज्यामुळे हे भांडणं झालेले आहेत खूप जास्त. तर ही जी काही ऊर्जा आहे तुमच्या अराउंडची, जे कोणी त्यांच्याशी तुम्ही पार्टनरशिप मध्ये आहात, रिलेशनशिप मध्ये आहात, ज्यांच्याशी तुमचं एक नातं आहे, वैवाहिक जीवन आहे तुमचं त्यांच्या संदर्भामध्ये किंवा काही बिझनेसच्या रिलेटेड येथे गोष्टी आपल्याला दिसून येत आहे. मे बी यू आर अ व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन. तर येथे आपल्याला दिसून येत आहे तुमच्या ऊर्जा खूप जास्त डिवाइनशी कनेक्टेड आहे, तुमच्यामध्ये एक शक्ती स्वरूप आपल्याला दिसून येत आहे. तर आजच्या दिवशी पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माहिती आहे शिवशक्तींचं पूजन केलं जातं. तर ह्या ज्या काही ऊर्जा आहे तुमच्या अराउंड बिझनेसच्या रिलेटेड, काहीतरी पैशांवरून वादविवाद आहे, लोन आहे, कर्ज आहे, जे की अजूनही तुम्ही त्याच गराड्यामध्ये अडकलेले आहात. कोणीतरी असू शकतं तुम्हाला फसवलेलं आहे, तुमचा पैसा घेऊन गेलेला आहे किंवा कोणीतरी तुम्हाला लोन मध्ये अडकवलेलं आहे असंही येथे दिसून येत आहे. तर मे बी तो पर्सन खूप जास्त इगोइस्टिक आहे, बर्डन देणारा आहे, एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी सुद्धा असण्याची शक्यता आहे. मे बी एखादं चांगल्याच जॉबवरती किंवा एखादं चांगलं स्टेटस असण्याची सुद्धा शक्यता येथे आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे, काहींच्या बाबतीमध्ये खूप जास्त विचारचक्र सुरू आहेत आणि काहींच्या बाबतीमध्ये येथे आपल्याला कार्मिक चक्रांपासून मुक्तीही होत आहे. कर्मा जो काय आहे तो सगळ्या काही ज्या आहे गोष्टींच्या मध्ये येथे आपल्याला दिसून येत आहे त्यांची एंडिंग होत आहे किंवा नवीन कर्मा काहीतरी क्रिएट केला जात आहे असंही येथे होत आहे. तुमच्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या बाउंड्रीज तुम्ही खूप जास्त आता इथे दिसून येत आहे स्ट्रिक्ट केलेल्या आहे. तुमच्या बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही इतर लोकांना कोणाला येऊ देत नाही, अशी ही ऊर्जा येथे आहे. सो ह्या ओव्हरऑल एनर्जीज आहेत तुमच्याच अराउंड असणाऱ्या गोष्टींविषयी. मे बी ह्या ज्या काही ऊर्जा आहेत तर आपल्याला इथे दिसून येत आहे काही जे काय आहे बर्डन आहे, मे बी ते रिलेशनशिपच्या संदर्भात ऊर्जा आपल्याला इथे दिसून येत आहे. बर्डन खूप जास्त आहे विवाहाच्या संदर्भामध्ये किंवा ज्यांचे विवाह झाले आहेत त्यांच्यात काहीतरी वादविवाद, बॅड कम्युनिकेशन येथे झालेलं दिसून येत आहे. आणि पर्सन जो आहे तो खूप जास्त इगोइस्टिक आहे. ते म्हणतात ना एखाद्या गोष्टीची बालकी खाल निकाल देते, असे काहीतरी लोक तुमच्या अराउंड आहेत असं येथे दिसून येत आहे. पार्टनरशिप मध्ये सुद्धा काहींना धोका मिळालेला आहे. तर ही ओव्हरऑल एनर्जी बिझनेस रिलेटेड मनी माइंडेड लोकांशी तुम्ही डील करत आहात असंही येथे दिसून येत आहे. परंतु हे जे काय आहे कर्मा इज बॅक, कर्मा इज रिटर्न आपण म्हणतो तशा प्रकारची ऊर्जा आहे. तर येथे आपल्याला ऊर्जा जी आहे आपल्याला तुमच्या बाबतीमध्ये एक स्पिरिच्युअल ऊर्जा मिळालेली आहे. असू शकतं तुम्ही पौर्णिमेचं काही व्रत धरत आहात किंवा पौर्णिमेच्या दरम्यान तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या पॉझिटिव्हिटीकडे जातात किंवा काहींच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हिटीकडे जाऊन सुद्धा पुन्हा त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बर्डन मध्ये घेऊन जातात. त्यांना एका प्रकारे इतर लोकांची ऊर्जा ते ग्रास करतात. तुमच्या ऊर्जा पॉझिटिव्ह येथे दिसून येत आहे, परंतु तुमच्या अराउंड ज्या काही लोकांच्या ऊर्जा आहेत त्या आपल्याला येथे कुठेतरी थोड्या खराब आपल्याला दिसून येत आहे. तर पाहूया आपण जरा एक 4-5 कार्ड काढून. डिवाइन प्लीज गाईड मी की कलेक्टिव्ह सबस्क्रायबर यांच्या अराउंड जे कोणी पर्सन आहेत तर त्यांच्या ऊर्जा काय आहेत, प्लीज डिवाइन गाईड मी. तुमच्याविषयी काय चर्चा होत आहे तेही आपण चेक करत आहोत. तर नक्कीच येथे पाहूया आपण काय कार्ड्स मिळतात आपल्याला. ओके, तर येथे आपल्याला 3 कार्ड मिळालेले आहे, त्यावरूनच आपल्याला इथे इंडिकेट होत आहे मे बी कोणीतरी जे आहे माइंड गेम्स खेळत आहे. बघा काही काही लोक जे सुधारण्याचं नाटक करतात परंतु ते ऍक्च्युअल सुधारलेले नसतात.
तर त्या अशा लोकांना तुम्ही ओळखायला शिका, कारण की ते तुम्हाला दाखवत असतील सध्या की ते खूप सुधारले किंवा त्यांच्यामध्ये खूप जसं म्हणजे खूप ड्रास्टिक चेंज झालाय आणि आता ते थोडं थोडं चांगलं वागायला लागलेत. आणि लगेच तुम्ही भुलू नका त्यांच्यावरती, कारण की येथे दिसून येत आहे ती जी व्यक्ती आहे तुमच्या अराउंड खूप जास्त माइंड गेम खेळत आहे. इमोशनल इंटरॅक्शन इन्व्हॉल्व कंट्रोल अँड मॅनिप्युलेशन. तर ही पुढची रणनीती आहे की तुमच्या इमोशन्सशी खेळून पुन्हा तुमच्यावरती कंट्रोल साधायचा आणि तुम्हाला मॅनिप्युलेट करायचं दुसऱ्यांच्या विरोधात. असू शकतं आता सध्या तुमची ऊर्जा स्ट्रॉंग आहे, तुमची ऊर्जा पॉवरफुल आहे. दॅट्स वाय दिस कार्ड इज कमिंग हिअर. स्ट्रेंथचं कार्ड इथं त्याच्यामुळे आलं होतं की तुम्ही आता हाय कॉन्शियसनेसमध्ये, हाय पॉवरमध्ये आहात. यू आर इन अ स्ट्रेंथ पॉवर. तुमच्यामध्ये आता शक्तीची ऊर्जा जागृत झालेली आहे. तुम्ही खूप जास्त हाय कॉन्शियसनेसमध्ये आहेत. तर तुमचे शत्रू जे आहेत किंवा तुमचे कोणी पर्सनही असतील तर ते आपल्याला दिसून येत आहे त्यांच्या ऊर्जा खूप जास्त लो, म्हणजे खूप जास्त त्यांची बदनामी होत आहे सगळीकडे. त्यांना नावं ठेवली जात आहे, त्यांना त्यांच्या चुकांची शिक्षा मिळत आहे. त्यांनी जे काही तुमच्या विरोधात रुमर्स पसरवले किंवा तुम्हाला जो काही त्रास दिला, ऍक्च्युली ती व्यक्तीच वाईट होती, परंतु येथे तुम्हाला कुठेतरी डॉमिनेट करण्यात आलं, तुम्हाला कुठेतरी बदनाम करण्यात आलं, अशाही ऊर्जा येथे दिसून येत आहे. आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला हे कळतच नव्हतं की हे सगळं ते का करतोय किंवा तो एक दुश्मन सारखा तुमच्यासोबत वागत होता. परंतु येथे जे आहे त्यावेळेस समजा असतो वाईट लोकांचा सुद्धा काही काळ असतो, बरोबर. तर तो काळ त्या व्यक्तीसाठी चांगला होता, म्हणून कदाचित तुम्हाला त्यांनी एवढं सगळं सहन करायला लागलो, एवढा सगळा त्रास तुम्हाला दिला गेला आणि त्या काळात तुम्ही तो सहनही केला. परंतु आता येथे दिसून येत आहे ज्या प्रकारे त्या व्यक्तीचं वर्तवणूक होतं, तर त्या व्यक्तीच्या ओव्हरऑल वर्तवणुकीनुसार त्या व्यक्तीला आता सध्या फळं मिळत आहेत, कारण की कर्मा इज ऑलवेज बॅक, ऑलवेज बॅक. एक मिनिट. तर आपल्याला माहिती आहे कर्मा इज ऑलवेज बॅक. तर येथे दिसून येत आहे कोणीतरी त्यांच्या कर्माची फळं भोगत आहे सध्या. परंतु ती जी व्यक्ती आहे ती तुम्हाला आता खूप जास्त दाखवेल की मी खूप सुधारलोय किंवा माझ्यामध्ये खूप जास्त परिवर्तन झालेत आणि मी आता पहिल्यासारखा नाही राहिलो. तर हे बघा, काही काही लोक असतात ना, ते काही दिवस फक्त नाटक करत असतात सुधारण्याचं, परंतु ज्यावेळेस त्यांचे पुन्हा परत तसे रंग दाखवायला सुरुवात करतात ते काही काळाने, तर तुम्ही अशा लोकांवरती विश्वास ठेवू नका, कारण की असू शकतं तुमच्या अराउंड काही माइंड गेम्स खेळले जात आहे. तर नक्कीच येथे ऊर्जा आहे, इमोशनल इंटरॅक्शन ते तुमच्याशी करत आहेत सध्या. ऍक्च्युली घेऊन खूप झालंय तुमच्याकडून त्या व्यक्तीचं, परंतु तरी सुद्धा अजूनही त्या व्यक्तीचं मन भरत नाहीये. त्या व्यक्तीला सतत तुमच्याकडून काही ना काहीतरी पाहिजेच आहे. पैसा पाहिजे आहे, मे बी इमोशनली तुमच्याकडून डिपेंडन्सी पाहिजे आहे, काही ना काहीतरी तुमच्याकडून त्या व्यक्तीला पाहिजेच आहे. आणि तुम्ही वेळोवेळी त्या व्यक्तीला मदत करत आलात, वेळोवेळी त्याच्या ज्या भूलथापा आहे त्याच्यामध्ये फसत आलात, असंही येथे दिसून येत आहे. परंतु ती व्यक्ती ऍक्च्युली तुमच्यासोबत चाल खेळत आहे, त्या भावनांमध्ये तुम्हाला अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यांपासून तुम्ही कदाचित आता बाहेर पडलेले आहात, परंतु आता पुन्हा तुम्ही त्यामध्ये अडकण्याचा प्रयत्न करत आहात. तर अशा फसव्या लोकांवरती विश्वास ठेवू नका. त्या लोकांनी तुमचा वेळोवेळी विश्वासघात केलेला आहे आणि ती जी व्यक्ती आहे सध्या तिच्याच कर्माची फळं भोगत आहे. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये काही मध्ये मध्ये इंटरॅक्शन करण्याची गरज नाही. जर तिला इतर लोकांकडून, कुणाकडून, बाहेरच्या लोकांकडून जर त्या व्यक्तीला शिक्षा मिळत आहे तर त्या व्यक्तीला ती भोगू दिली पाहिजे. त्या व्यक्तीच्या कर्मामध्ये आपण मध्ये मध्ये इंटरॅक्शन नाही केलं पाहिजे. यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. तुमच्या अराउंड एनर्जीज तशा आहेत की कोणीतरी खूप जास्त नाटकं करत आहे किंवा कुणीतरी खूप जास्त आता मी कसा गरीब आहे किंवा मी किती साधू आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यांना भूलू नका. कल्चरल डिफरन्सेस ब्रिंग बोथ चॅलेंजेस अँड ग्रोथ. असू शकतं काही जे आहे तुमच्या पुढे चॅलेंजेस आहेत की ह्या सर्व परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडलेले आहात. ती व्यक्ती जी आहे मे बी अदर कल्चरची आहे, तुमच्या अराउंड जी व्यक्ती आहे किंवा तिचे विचार खूप जास्त वेगळे आहेत. कल्चरल डिफरन्स ब्रिंग बोथ चॅलेंजेस अँड ग्रोथ. असू शकतं ती व्यक्ती फक्त तुमच्याकडून काही ना काहीतरी घेण्याच्या उद्देशानेच तुमच्यासोबत होती किंवा आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त चॅलेंजेसही, आव्हानही तुम्ही स्वीकारेल. एखादं म्हणतात ना, एखादा आपण किती जरी धरून ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु ते जर आपल्या नियतीमध्येच नसेल तर त्या गोष्टी आपल्या नशिबामध्ये आपल्याला मिळत नाहीत. तर ते पण डिवाइनचा संकेत असतो, तर ते तुम्ही समजून घेतला पाहिजे. प्लेइंग बोथ साइड. समवन इज ट्राइंग टू, मी सांगितलं तुम्हाला आता जसं की समवन इज ट्राइंग टू अपेज एव्हरीवन. तर असू शकतं ती व्यक्ती जी आहे तुम्हालाही खुश करत आहे, दुसऱ्याही व्यक्तीला खुश करत आहे. तुमच्यासोबत ती प्लेइंग म्हणजे गेम खेळत आहे, जशी की इथे आपण पाहिलं माइंड गेम्स खेळत आहे ती व्यक्ती. तर असू शकतं ती एक नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी आहे, एक पर्सनॅलिटी चेंज करणारी व्यक्ती आहे खूप जास्त. सो ती व्यक्ती गेम खेळत आहे तुमच्यासोबत. असू शकतं काही थर्ड पार्टी रिलेशनशिप सुद्धा येथे इंडिकेट होत आहे तुमच्यासोबत, एक तिकडे एक इकडे एक. परंतु हळूहळू त्या व्यक्तीचे जे काही कारनामे आहेत ते पुढे येत आहेत.
सगळ्यांच्या पुढे येत आहेत आणि ती व्यक्ती कदाचित तुम्हाला पुन्हा, की तुम्ही खूप जास्त स्पिरिच्युअल आहात, आध्यात्मिक आहात, लोकांना माफ करता, तर ती व्यक्ती त्याचा फायदा घेण्याचा पुन्हा प्रयत्न करत आहे. काही गोष्टी सिक्रेट ठेवलेल्या आहेत त्या व्यक्तीने. अटॅचमेंट इश्यू आहे तुम्हाला, नक्कीच असू शकतं. त्या व्यक्तीशी तुम्ही खूप जास्त अटॅच आहात, भावनिक, मानसिक, शारीरिक, मे बी फायनान्शियली, बौद्धिक, काही सामाजिक असू शकतं. इश्यू ऑफ अटॅचमेंट, तुम्हाला त्या अटॅचमेंट सुटत नाहीये, फिअरफुल वाटतं तुम्हाला. कदाचित ते कसं काय सोडायचं, काय करायचं या बाबतीमध्ये तुम्ही टेन्शन घेत आहात आणि त्याचाच ती व्यक्ती फायदा उठवत आहे. मे बी तुम्ही स्पिरिच्युअल आहात, बट ती व्यक्ती फक्त तुमच्यासोबत फायद्यापुरतीच आहे. मे बी ते तुमचे कुणी हजबंड वाईफ कुणीही असू शकतात किंवा इतरही रिलेशनशिप असू शकतात. सो इथे तुम्हाला अवेअर राहिलं पाहिजे अशा लोकांपासून. अटॅचमेंट इश्यूसाठी तुम्हाला स्वतःवरती कार्य केलं पाहिजे, बिकॉज इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड, मोर कॉम्प्लेक्स दॅन इट सीम्स. तर आहे त्यापेक्षा खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. तर असं समजू नका की ती व्यक्ती आता शांत आहे म्हणजे ती पुढे भविष्यात काही करणार नाही. तर असं समजू नका. मे बी ती भविष्यामध्ये काहीतरी मोठं करण्याची येथे रूपरेषा आखत आहे, असं येथे दिसून येत आहे. आणि त्या गोष्टी तुमच्यापासून ती व्यक्ती सिक्रेट ठेवत आहे. म्हणजे दाखवतं एक आणि करते एक, अशा प्रकारची ती व्यक्ती तुमच्या अराउंड आहे. तर इथे तुम्हाला बघा आता विश्वास कोणावर ठेवायचा, काय ठेवायचा, तुमच्या अंतर्मनाला जागृत करा तुम्ही. वन मोर कार्ड प्लीज, कारण की आपल्याला पुढचे मेसेजेस घ्यायचे. ओके, 3 कार्ड्स, 3 कार्ड्स आलेले आहेत. ओके, फॅमिली टाईज. येस, मी तुम्हाला सांगितलं हे फॅमिलीमधीलच आहेत. फॅमिली डायनॅमिक्स आर इन्फ्लुएन्सिंग द रिलेशनशिप. असू शकतं त्यांच्यासोबतचे जे इतर फॅमिली मेंबर्स आहेत, तर त्यांच्याकडून सुद्धा ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी गेम खेळला जात आहे. म्हणजे तो व्यक्ती एकटा नाही, ती व्यक्ती एकटी नाही, तर तिला शिकवणारे पण आणखी 2-4 जण आहेत. सो इट्स अ फाईन फॅमिली डायनॅमिक्स. तर हे असू शकतं त्यांच्या फॅमिलीमध्ये हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे की असं घरामध्ये असंच वागलं पाहिजे, ह्यांच्यासोबत असंच वागलं पाहिजे. असतं ना ते एक ऑर्थोडॉक्स फॅमिली असते किंवा खूप जास्त ट्रेडिशनल दाखवण्याचा ते प्रयत्न करते, अशा प्रकारची जी लोक असतात. तर हा त्यांचा फॅमिलीचा पूर्वापार चाललेला बिझनेस आहे असं आपण म्हणू. तर नक्कीच तुमच्या रिलेशनशिपला हे अशा प्रकारची लोक इन्फ्लुएन्स करत आहेत. क्लिअरिंग ऑफ मिसअंडरस्टँडिंग थ्रू कम्युनिकेशन. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डिवाइन हेच गाईड करत आहे की तुम्ही पॉझिटिव्ह राहा, कीप रेडिएटिंग पॉझिटिव्हिटी, एनर्जी अँड इन्फ्लुएन्स. तर तुम्ही तुमचं जे काही चांगलं काम करत आहात तर ते करत राहा. पॉझिटिव्हिटी जी आहे तुमच्यामध्ये तिला वाढवत राहा. त्यामुळे तुमच्यामध्ये असणारी मिसअंडरस्टँडिंग सुद्धा काय होईल, क्लिअर होईल. आणि तुम्हाला भविष्यात काय होईल कदाचित याचं सुद्धा इंट्युशन्स येतील. तर काही र्युमर्स म्हणजे काही अशा गोष्टी, अफवा सुद्धा तुमच्या आजूबाजूला पसरवल्या जात आहेत तुमच्याविषयी. मे बी तुम्ही कसे आहात किंवा अबाउट युअर कॅरेक्टर, असं काही ना काहीतरी पसरवलं जात आहे. किंवा तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह जरी कार्य करत असाल तर त्याही बाबतीमध्ये काही ना काहीतरी पसरवलं जात आहे. मे बी काही त्यांचे छुपे अजेंडा आहे जे तुम्हाला दिसून येत नाही आहेत, परंतु कोणीतरी जे आहे तुमच्या जे काही कार्य सध्या सुरू आहेत त्यांना कळाले की आता ही व्यक्ती काही आपल्या ताब्यात राहिली नाही, व्यक्ती जागृत झालेली आहे, हिच्यामध्ये एक अवेकनिंग आलेली आहे. त्यामुळे ती आपल्याला ते काही असं सहजासहजी आपल्या बोलण्यात ऐकण्यात येणार नाही. असू शकतं तुम्ही आता एवढ्यात खूप जास्त तुमच्यावरती कार्य केलेलं आहे, तुमच्या ऊर्जा खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत आणि मात्र आता ती व्यक्ती जी आहे ती स्वतःचे कर्माचे भोग भोगत आहे आणि आता तिला असं वाटतं की कदाचित ही काहीतरी वेगळंच काहीतरी करत आहे आणि त्यामुळे हिच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडत आहेत. सो हे तुमच्या आजूबाजूला असणारे सगळ्या एनर्जीज आहेत, तुमच्या एनर्जीज आहेत. तर यावरती पाहू आपण आपल्याला काय गायडन्स मिळते, कारण की आज शुक्रवार हे आहे. पाहूया तुमच्यासाठी काय मेसेजेस मिळतात. ओके, ओम शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय माता महालक्ष्मी. ओके, तर आपण आजचे मेसेजेस, वन मोर कार्ड प्लीज. ओके, तर आपल्याला बॉटमचीच एनर्जी मिळाली आहे, पेशन्सची. तर आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या गोष्टीसाठी धीर ठेवलाय, ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही वाट पाहिलेली आहे, जे की तुमच्या
आपण म्हणतो ना, माझ्यात खूप परीक्षा घेतल्यात, माझे खूप संकट माझ्यावरती आले, खूप मला ह्या सगळ्या संकटातून मी कसं कसं पार पडले. म्हणजे आपण एक डायलॉग असतो ना, की मी होते म्हणून हे सगळं सहन केलं. तर हे इथे दिसून येत आहे, तुमच्या पेशन्सचं इथे तुम्हाला उत्तर मिळत आहे. जो काही तुम्ही आतापर्यंत कार्य केलेलं आहे, तुमच्या कर्मानुसार तुम्हाला जे काय आहे ते फळ मिळत आहे. तुम्ही जे काही आतापर्यंत सहन केलेलं आहे, इथून मागं म्हणजे समजा आता आपला मे मंथ चालू आहे, हे 4 महिन्यापासूनचं जे काही तुमचं वर्क आहे, तर त्याचं इव्हॅल्युएशन कुठेतरी ह्या मे मंथमध्ये केलं जात आहे. मे बी एनर्जी आठवड्याची येथे आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच येथे 8 नंबर इंडिकेट करतो की 8 दिवसांची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे, की ज्या गोष्टींच्या संदर्भामध्ये तुम्ही वाट पाहिलेली आहे, पेशन्स ठेवलेला आहे आणि एक खूप चांगल्या प्रकारे तुम्ही वर्क केलेला आहे, तर ती ऊर्जा जी आहे येथे कंप्लीट होताना दिसून येत आहे इन दिस मंथ. आणि माता महालक्ष्मी तुम्हाला ह्या रीडिंग थ्रू हेच गाईड करत आहे की तुमचं जे काही स्वप्न आहे, ज्याच्यासाठी तुम्ही इतके दिवस वाट पाहिलेली आहे, मे बी ब्रह्मांडीय ऊर्जांना सुद्धा आता त्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहे, ज्या की तुम्ही खूप त्याच्यासाठी कष्ट केलेले आहेत, वाट पाहिलेली आहे, तुमची एनर्जी खर्च केलेली आहे. तुम्ही ही जी काही मूनची सायकल आपल्याला दर्शवित आहे, मे बी खूप महिने तुम्ही ह्यामध्ये घालवलेले आहेत. सो हा 7 नंबर आहे, स्पिरिच्युअल नंबर आहे आणि असू शकतो तुम्ही 7 नंबरशी निगडीत काहीतरी कोणीतरी आहे तुमच्या आजूबाजूला, किंवा तुमचा बर्थडे किंवा काहीतरी आहे जे 7 नंबरचं तुमच्या आजूबाजूला आहे. तुम्ही खूप जास्त स्पिरिच्युअल आहात आणि एक मदरली नेचर आहे तुमचं. काही गोष्टींच्या संदर्भामध्ये तुम्ही वेटिंग पिरियडमध्ये आहात, ज्याचे पण तुम्हाला त्रासही खूप झालेला आहे. तर कंप्लीट होत आहे तुमचं जे काही स्वप्न आहे, ज्याच्यासाठी तुम्ही वाट पाहिली, तर ते पूर्ण होत आहे. सो येथे तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात. यू आर कनेक्टेड टू ब्रह्मांड, युनिवर्स आपल्याला येथे दिसून येत आहे. 10 नंबरचं कार्ड आहे, वी आर द वर्ल्ड. तर तुम्हाला समजले आता, ब्रह्मांडीय ऊर्जेशी तुम्ही कनेक्टेड झालेले आहात. युनिवर्स तुमच्या सोबत आहे, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अलाइन होत आहे. मे बी असू शकतो तुम्हाला 144 नंबर खूप जास्त दिसत आहे, जिकडे तिकडे तुम्हाला दिसत आहे. तुम्हाला काही स्वप्न असे पडत आहेत जे की आकाशाशी रिलेटेड आहेत. बघा, आकाशाचे स्वप्न पडणं हे काही साधारण स्वप्न नसतात. तर याच्यातून आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्यावरती आशीर्वादच देत असतात आणि आपले जे काही स्वप्न अधुरे राहिलेले आहेत ते कंप्लीट होणार आहेत, याचंच ते म्हणजे कन्फर्मेशन असतं. सो क्लेम दिस रीडिंग, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. आणि क्लेम करा. जोपर्यंत तुमची एनर्जी मला कळणार नाही तोपर्यंत माझीही एनर्जी तुमच्यापर्यंत येणार नाही. सो लाईक करा, कमेंट करा माता महालक्ष्मी म्हणून, किंवा कोणी तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत त्यांच्या नावाने तुम्हाला कमेंट करायचे आहे. तर ह्या सर्व ऊर्जा ज्या आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये एंटर होण्यासाठी तुम्हाला लाईक, शेअर, कमेंट करायचं आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की युनिवर्सशी तुम्ही कनेक्टेड आहात. आता जे काही इथून पुढचा बदल होणार आहे तुमच्या पूर्ण आता येईल तो मंथ किंवा आता सुरू होतोय, तर ह्या ऊर्जा तुमच्या कम्प्लिशनकडे घेऊन जात आहे. ओव्हरऑल ऊर्जा ज्या आहेत 144 नंबर काहींना खूप जास्त दिसतोय, किंवा 441 हा नंबरही काहींना खूप जास्त दिसतोय, असंही येथे इंडिकेट होत आहे. तर इट्स गुड साईन. आणि आता हे बघा, जे कोणी खूप जास्त फ्रिक्वेन्सी ज्यांच्या हाय आहेत, तर त्यांना आता हे कळून येत आहे की तुम्ही कनेक्टेड आहात युनिवर्सशी. आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहोत थ्रू द फ्रिक्वेन्सीज, व्हायब्रेशन्स. त्याने आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत हे तुम्हाला समजत आहे आता. तर नक्कीच हे खूप जास्त पॉझिटिव्ह साईन आहे तुमच्यासाठी. ओके, स्ट्रेस जो होता इथून मागे असू शकतं, खूप स्ट्रेस पाहिलेला आहे तुम्ही, ताणतणाव खूप जास्त झालेला आहे. तर इथून पुढच्या काळामध्ये 8 दिवसामध्ये आपली ही ऊर्जा दिसून येत आहे. 8 दिवसांची आहे. एक मोठा ब्रेक थ्रू तुमच्या जीवनामध्ये येत आहे. ब्रेक थ्रू मे बी असू शकतं, काही कन्फ्युजन होतं तुम्हाला, काही बऱ्याच दिवसापासून तुम्ही एखाद्या चिंतेमध्ये होतात, कन्फ्युजन होतं, लव्ह रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये होतं, तुमच्या कनेक्शनच्या संदर्भामध्ये होतं. तर येथे तुम्ही काहींनी गायडन्स घेतला असेल, काहींनी घेतलं नसेल, परंतु तरी सुद्धा आता जे काही कन्फ्युजन आहे ते तुमचं दूर होत आहे, कारण की तुम्हाला ब्रह्मांडीय ऊर्जा एक प्रकारे गायडन्स पाठवत आहे. मे बी ते स्वप्नां थ्रू पाठवत आहे, एखाद्या टॅरोट रीडिंग थ्रू पाठवत आहे, एखाद्या युट्यूबच्या व्हिडिओ थ्रू पाठवत आहे, किंवा माझ्या चॅनल थ्रू, आपल्या चॅनल थ्रू तुम्हाला गायडन्स वेळोवेळी मिळत आहे. तर नक्कीच तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्टेड आहात. जे कोणी ह्या चॅनलशी कनेक्टेड आहे तर ते ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्टेड आहात, कारण की येथे जे काही मेसेजेस घेतले जातात ते रॅन्डमली असतात. येथे कुठेही प्रिपरेशन नसतं किंवा काही नसतं. तर ज्या येथे एनर्जी जाणवतील, तुमची एनर्जी जशी कनेक्ट होईल त्याचप्रमाणे तुम्हाला येथे गायडन्सही मिळतं. तर तुम्हाला आणखीनही असं वाटत असेल की आपल्यामध्ये कन्फ्युजन आहे, आपल्याला
रीडिंग रेझोनेट होती, परंतु ऍक्च्युअल आपल्या पर्सनल आपल्या बाबतीमध्ये काय घडणार आहे तर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच एखादं टॅरो सेशन बुक करू शकता किंवा काउन्सलिंग किंवा पर्सनल रीडिंग घेऊ शकता. तर नक्कीच येथे तुम्हाला आता येथे दिसून येत आहे डिवाइन गाईड करत आहे, माता महालक्ष्मी गाईड करत आहे की एखादं तुमच्याकडे गायडन्स येत आहे. ज्या गोष्टीसाठी आपण चांगल्या गोष्टीसाठी सतत आपण पोस्टपोन करत असतो, आपल्या जे विशुद्ध चक्र असतं त्या ब्लॉक होऊन जातं आणि आपण ज्या गोष्टी करायला पाहिजे बोलायला पाहिजे ते आपण बोलत नाही आणि आपल्याला वेळोवेळी निगेटिव्ह एनर्जी काय करतात, टाळतात की नको आता हे नको करायला ते नको करायला. बाकीच्या गोष्टींसाठी आपण खूप जास्त प्रयत्न करतो, परंतु जेव्हा अशा प्रकारच्या गायडन्स घेण्याची वेळ येते तर तेव्हा काही नेगेटिव्ह एनर्जींना असं वाटत असतं की यांनी हे करू नाही. काही दिवसांमध्ये आपल्याला दिसून येत आहे की तुमच्या जीवनामध्ये जे काय आहे तुम्हाला एक गायडन्स मिळत आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही पुढं ढकलत होतात काही गोष्टी, तर त्यामध्ये आता तुम्ही पूर्णपणे तुम्ही एंटर होऊन काही कार्य करताना दिसून येत आहे. तर काही गोष्टींचं तुम्हाला आता अवेअरनेसमध्ये येत आहात, काही गोष्टी तुम्हाला कळून येत आहे की नेमकं काय झालं होतं, कशामुळे झालं होतं आणि खरं कारण काय आहे. मे बी ज्या गोष्टीचं कन्फ्युजन होतं तुमच्या मनामध्ये की कदाचित हे सर्व जे काही घडलं ते आपली चूक होती किंवा हे असं काही नव्हतं, हे फक्त एक इल्युजन होतं, असं काही जर तुमच्या मनामध्ये विचार असतील तर तसं नाहीये. तर ते ऍक्च्युअल त्या गोष्टी खऱ्या आहेत आणि त्या तुमच्यासाठीच होत्या, याचं तुम्हाला उत्तर आता मिळणार आहे. सो अवेकनिंगही होत आहे, अवेअरनेसमध्येही येत आहात, रियालिटी चेकही होत आहे आणि तुम्हाला कन्फर्मेशनही मिळत आहे. सो नक्कीच इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. काही गोष्टी ज्या आहेत खूप पॉझिटिव्हली तुमच्याकडे येत आहे. तर येथे आपल्याला कमळ दिसते. कमळ हे आपल्याला माहिती आहे माता महालक्ष्मीचं बसण्याचं ठिकाण आहे. तर नक्कीच येथे आपल्याला दिसून येत आहे की माता महालक्ष्मीची तुमच्यावरती भरपूर कृपा आहे, आशीर्वाद आहे आणि ह्या मे महिन्यामध्ये सुद्धा तो आशीर्वाद तसंच तुमच्या आजूबाजूला असणार आहे. त्यांची ब्लेसिंग्स असणार आहे, त्यांच्या ओराशी तुम्ही कनेक्टेड असणार आहात. तुमचाही ओरा त्यामुळे पॉझिटिव्ह होत आहे. एक प्रकारे एक आपल्याला दिसून येते काहीतरी तुम्ही ब्युटी वाढवण्यासाठी काही कार्य करत आहात, म्हणजे सेल्फ लव्ह मध्ये येत आहात असू शकतं. काहीतरी खर्च तुम्ही त्यासाठी करत आहात मे महिन्यामध्ये सेल्फ लव्हसाठी. मे बी कोणीतरी हेअर ट्रीटमेंट करून घेत आहे किंवा अदर जे फिटनेसमध्ये राहण्यासाठी गोष्टी केल्या जातात तर तेही तुम्ही करताना इथे इट्स अ व्हेरी गुड साईन. आणि का नाही, आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, स्वतःवरती प्रेम केलं पाहिजे, कारण की आपलं शरीर हे एक मंदिर आहे. सो त्याला आपण जपलंच पाहिजे आणि आपण जेव्हा पॉझिटिव्ह राहतो तेव्हाच आपल्याकडे ब्रह्मांडीय ऊर्जा ज्या आहेत त्या आपल्याशी कनेक्टेड होतात. तर नक्कीच येथे दिसून येत आहे खूप पॉझिटिव्ह तुम्ही दिसून येत आहात. पुढला अख्खा महिना असू शकतो किंवा हे 8 दिवस तरी खूप पॉझिटिव्हिटी आणि एक सकारात्मक बदल तुमच्यामध्ये होताना दिसून येत आहे. येथे आपल्याला नक्कीच दिसून येत आहे की काही गोष्टी तुम्ही लेट गो ही करत आहात. असू शकतं ज्या गोष्टींचं तुमच्यावरती बर्डन होतं बऱ्याच दिवसापासून, की कोणीतरी नेगेटिव्ह एनर्जी तुमच्या आजूबाजूला होती, ते लोक, ते परिस्थिती, ती सिच्युएशन तुम्ही सोडून देत आहात. जरी ते आता सध्या तुम्हाला पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतील तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या मोहजाळ्यामध्ये आता अडकणार नाही आहात, असंच येथे दिसून येत आहे. तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत ते लेट गो करत आहात. एक पॉवर तुमच्या जनरेट होत आहे. म्हणतात ना, ज्या वेळेस आपल्याला बोलायचं असतं त्यावेळेस आपण बोलत नाही, पण नंतर आपल्याला सुचतं. तर आता इथे दिसून येत आहे योग्य त्यावेळी योग्य ते शब्द तुमच्याकडून निघत आहेत आणि तुम्ही ऍक्शन घेतानाही दिसून येत आहात. काहीतरी बिग ऍक्शन किंवा सडेतोड राहणं, एक प्रकारे तोंडावर बोलणं डायरेक्ट, असंही तुमच्याकडून होतं ना येथे दिसून येत आहे. इट्स अ पॉवरफुल एनर्जी. काही हिडन थिंग्स ज्या होत्या तुमच्यामध्ये मनामध्ये ठेवलेल्या होत्या बऱ्याच दिवसापासून, त्या तुम्हाला व्यक्त करता येत नव्हत्या. काही गूढ गोष्टी होत्या, काही रहस्यमय स्वप्न असतील, काही रहस्यमय गोष्टी असतील ज्यांचा तुम्हाला पडदा तुमच्या डोळ्यापुढे होता, तर त्या सुद्धा आता काही गोष्टी ज्या आहे रिव्हील होत आहे. ओपन चॅलेंज तुमच्या पुढे येत आहे. ओपनली गोष्टी तुमच्या पुढे, सिक्रेट्स जे आहेत ते रिव्हील होताना दिसतील. मे बी ते रिव्हील रिलेशनशिपच्या संदर्भात असतील, करिअरच्या संदर्भामध्ये असतील, कोणी तुमच्यासोबत कसं वागलं, काय केलं, ते सगळं आता तुमच्या समोर येणार आहे. तर डिवाइनही तुम्हाला आता खूप आशीर्वादित करत आहेत की तुम्ही आता स्टँड घेतलेला आहे योग्य तो, की अशा नकारात्मक ऊर्जेमध्ये तुम्हाला पडायचंच नाही आणि तुम्ही त्यांच्या सगळ्यांपासून दूर होत आहात. त्या सिच्युएशनला, त्या लोकांना तुम्ही लेट गो करून टाकत आहात. सो इट्स अ व्हेरी गुड थिंग. तर तुमच्यामध्ये करेजही डेव्हलप होत आहे. मे बी कुणीतरी ओके, तर 8 नंबरची आपल्याला ऊर्जा आलेली आहे. असू शकतं तुम्ही काही शनी चालिसा पठण करत आहात, शनी महाराजांची सेवा केलेली आहे. तुमच्या कार्याच्या बाबतीमध्ये तुम्ही खूप जास्त आता अलर्ट असता किंवा अलर्ट राहणार आहात
ह्या पुढील आठवड्यामध्ये दिसून येत आहे. मे बी तुम्ही असू शकतं मागील काही काळामध्ये तुम्ही काही गोष्टी पोस्टपोन केल्या होत्या, काही पुढे ढकलल्या होत्या, तर आता तुम्ही प्रत्येक गोष्ट जी आहे ती वेळेवर करताना इथे दिसून येत आहे. ते मे बी स्वतःवरती लक्ष देणं असो, एखादी गोष्ट स्वीकारणं असो, एखाद्या ठिकाणी चॅलेंज स्वीकारणं असो, तर येथे आपल्याला दिसून येत आहे ज्या काही साधारणपणे तुम्ही गोष्टी आतापर्यंत केलेल्या आहेत, तर त्यानेच तुमचं रूप जे आहे, त्याने जी तुमची प्रतिभा आहे, त्याने जे तुमचा ऑरा आहे तो खूप जास्त पॉझिटिव्ह आपल्याला इथे दिसून येत आहे. तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते ऑर्डिनरी पर्सन नाही आहेत, कारण की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये तेवढे धक्के खाल्लेले आहेत, तेवढा संघर्ष पाहिलेला आहे, लोकांची खरी रूपं पाहिलेली आहेत आणि त्यातून त्यांचं जे व्यक्तिमत्व उभरलेलं आहे ते एखाद्या संघर्षमय यात्रेतून जसं एखादा सुखद अनुभव त्या व्यक्तीला मिळावा. सगळे काही दिवस काही संकट झेलण्यासाठीच नाहीये, तर येथे दिसून येत आहे की तुम्हाला आता तुम्ही केलेल्या योग्य त्या कर्माचे फळं आता मिळताना दिसून येत आहे. एक पीसफुल लाईफ म्हणजे शांततापूर्ण जीवन जगताना तुम्ही दिसून येत आहात. असू शकतं हे कुरबुरी करणारे छोटे मोठे इन्सिडेंट्स तुमच्या जीवनामध्ये घडतील, परंतु ते पहिल्यासारखे एवढे स्ट्रॉंगली तुमच्यावरती इफेक्ट करणार नाही आहात, कारण की तुम्ही खूप जास्त इनलाइटमेंट मध्ये आलेले आहात. तुमच्यामध्ये आपण म्हणतो ना एक ज्ञानवृद्धी वाढलेली आहे, एक मॉर्टॅलिटी वाढलेली आहे, तर एक नैतिकता म्हणतो आपण, एक नीतिमत्ता जी तुम्हाला कळाली आहे. शनी महाराजांचं कार्य काय आहे? योग्य त्या गोष्टीला योग्य ते म्हणणं, अयोग्य त्या गोष्टीला अयोग्य म्हणणं, म्हणजे एक न्याय करणं. ती क्षमता तुमच्यामध्ये आता डेव्हलप झालेली आहे. तर त्यातून जो तुमच्या आतमध्ये जो एक निरागसपणा आपल्याला दिसून येत आहे, निसर्गाशी कनेक्ट राहत आहात तुम्ही आता, अशा गोष्टींमध्ये नाही अडकत की गॉसिपिंग करणं, लोकांशी अशा वायफट गोष्टीवरती चर्चा करणं किंवा अशामध्ये तुमचं मनच नाही लागत. आता तुम्हाला फक्त तुमचं डिवाईन किंवा काही स्पिरिच्युअल गोष्टी, काही असं जे स्वतःला आनंदी वाटेल असं सेल्फ लव्ह, ह्या गोष्टी, डिवाईन लव्ह, अशा गोष्टींमध्ये तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट आहे आणि स्पिरिच्युअल गोष्टींकडे, आध्यात्मिक गोष्टीकडे तुमचं मन आपोआपच आता एक म्हणतो ना आपण पहिल्यांदा कंटाळा येत होता करण्याचा, परंतु आता मनच आपोआप तिकडे जात आहे. तर हे सर्व जे बदल आहे, तुम्ही सगळं जे काही आतापर्यंत वर्क केलेलं आहे तर त्याचे योग्य ते फळं तुम्हाला मिळताना दिसून येत आहे आणि तुमचा ओरा खूप जास्त आपल्याला इथे पॉझिटिव्ह दिसून येत आहे. हा येलो रंग आपल्याला एक पॉझिटिव्हिटीचा संदेश देतोय आणि त्याच्या आरोड असणारं हे ग्रीन कलरचं कवच आपल्याला हे सांगतंय की तुमचा हार्ट चक्र जो आहे ओपन आहे. तुम्ही जे काही मेडिटेशन केलेलं आहे त्याचाही तुम्हाला इथे आपल्याला एक तुमचं व्यक्तिमत्व उभरताना दिसून येत आहे. त्यामुळे समृद्धताही येत आहे. जे काही आतापर्यंतचे जे भोगलेले जीवन आहे त्यामधून तुम्हाला सुटका मिळून एक पॉझिटिव्हली आता तुम्ही हलकं फुलकं जीवन, एक पीसफुल असतं ना एखाद्या पिसासारखं, असं कधी कधी होतं, खूप लाईट फील होतं, खूप छान वाटतं. तर ही ऊर्जा तुमची असू शकते, तुमच्या पार्टनरचीही असू शकते, त्यांचीही तुम्ही एनर्जी पिक करत आहात किंवा तुमच्या पॉझिटिव्हिटीमुळे त्यांना सुद्धा खूप जास्त एक हिलिंग मिळत आहे. सो इट्स टाइम टू हील यू अँड युअर सेल्फ अँड युअर पार्टनर. तर नक्कीच येथे काही गोष्टी तुम्ही कुठेतरी निसर्गाच्या ठिकाणीही जाताना दिसून येत आहे, ट्रॅव्हलिंग सुद्धा आहे, कुठेतरी तुम्ही बाहेरही जात आहात जेथे खूप जास्त ग्रीनरी आहे, फ्लावर आहेत, एक निसर्गरम्य एखादं हिल स्टेशन. सो येथे दिसून येत आहे एक साधेपणामध्ये सुद्धा खूप पवित्रता असते, तशा प्रकारचं आपल्याला इथे साधेपणातच पवित्रता असते. सो येथे दिसून येत आहे तशी साधेपणा तुमच्यामध्ये वृद्धिंगत होत आहे. तर नक्कीच हे खूप छान मेसेजेस आहेत तुमच्यासाठी. क्लिंगिंग टू द पास्ट, तर पास्टच्या बाबतीमध्ये, भूतकाळाच्या बाबतीमध्ये, ज्या काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही आतापर्यंत त्या चक्रामध्ये अडकले, असंच झालं होतं का, हेच झालं होतं का, माझ्या बाबतीत असंच होतं का, तसंच होतं का, तो पर्सन असाच होता का, किंवा जे काही रिलेशनशिप, करिअर किंवा फायनान्शियल या बाबतीमध्ये जर तुम्ही अडकलेले होता तर आता त्यातून बाहेर पडत आहात. ह्या ज्या क्लिंगिनेस मधून तुम्ही बाहेर पडत आहात, एक प्रकारे ऊर्जा तुमच्या ज्या आहेत पॉझिटिव्ह कार्य करताना आपल्याला दिसून येत आहे. ओके, कंडिशनिंग, तर कंडिशनिंग चेंज होत आहे. बघा, दर 12 वर्षांनी आपल्यातल्या पेशी ज्या आहेत त्या मृत होऊन नवीन पेशी जन्म घेतात, म्हणजे दर 12 वर्षांनी आपण सुद्धा नव्याने जन्म घेत असतो, बरोबर. तर येथे दिसून येत आहे तुमची जी काही कंडिशनिंग झालेली होती इथून मागे, की तुम्ही नेगेटिव्ह पॅटर्न मध्ये विचार करायचा, तुम्ही खूप जास्त स्वतःच तुम्हाला राग यायचा, स्वतःच्याच विषयी तुम्ही खूप जास्त चुकीच्या पद्धतीने विचार करायचा, तर हे जे काही आहे तर याला सुद्धा आता आपल्याला दिसून येतं ही कंडिशनिंग, ही जी काही रचना तुमच्या आजूबाजूला तुम्हीच घडवून आणलेली होती तर ती येथे बदलताना दिसून येत आहे. सो नक्कीच या कंडिशनिंग मधून तुम्ही बाहेर पडत आहात. तुम्ही कोण आहात हे तुम्ही ओळखत आहात. तर तुम्ही भेडबकरी नाही, तुम्ही बकरीसारखं जीवन जगायला नाही आले, तर तुम्ही एक शेर आहात, तुम्ही एक वाघीण आहात, तुम्ही एक वाघ आहात. तुमच्यामध्ये ती सर्व पॉझिटिव्ह क्षमता आहे, स्ट्रेंथ आहे. सो बॉटमची एनर्जी अगेन आपल्याला पेशन्सचीच आलेली आहे. तर तुमच्या पेशन्सला, तुमच्या जे धीरोदात्तपणा तुम्ही दाखवलात
तर त्याला डिवाइन नक्कीच ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला चांगलं येथे रिस्पॉन्स देत आहे, तुमच्या प्रश्नांना उत्तरं देत आहे, ट्रॅव्हलिंग कुठेतरी घडत आहे, इंटिग्रेशन होत आहे. इंटिग्रेशन कशाचं होत आहे? तुमचं शिवशक्तीचं मिलन होताना येथे दिसून येत आहे. सो युनियन सुद्धा होताना दिसून येत आहे ह्या महिन्यामध्ये, या आठवड्यामध्ये, कम्युनिकेशन किंवा इतरही गोष्टींच्या बाबतीमध्ये. सो आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो रिडिंग थोडी मोठी झाली, बट एवढे मेसेजेस होते तुमचे. सो थँक्यू सो मच. जय शिवशक्ती, जय माता महालक्ष्मी. लाईक, शेअर आणि कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.